नमस्कार, मी भूषण करंदीकर. या विशेष मुलाखतीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत समाजातल्या प्रत्येक घटकाला समान न्याय मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यासाठी काही उपक्रम, योजना राबवल्या जातात आणि या योजना नेमक्या काय आहेत, भविष्यामध्ये या विभागाकडनं समाजातल्या तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना एक आदर्श जीवनशैली मिळावी यासाठी नेमके काय प्रयत्न केले जाणार आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्याविषयी सांगण्याकरता एक अतिशय ऊर्जावान असं नेतृत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपण त्यांचं स्वागत करूयात. नामदार संजयजी शिरसाट साहेब, सर आपलं स्वागत. नमस्कार सर. खरं तर तुम्ही जेव्हापासून या विभागाचा कार्यभार हाती घेतलाय तेव्हापासून फाईलवर सही करण्यापेक्षा प्रत्यक्ष फील्डवर उतरून काम करताना तुम्ही आम्हाला दिसताय. तर जेव्हा तुम्हाला हा पदभार मिळाला तर नेमका तुमचा संकल्प काय होता आणि त्याकरता तुम्ही काय ठोस पावलं उचलली आहेत याविषयी आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे. म्हणून मी हा पदभार स्वीकारताना पहिलं डोक्यात एकच ठेवलं की आपल्याला जे काही काम करायचं ते थोडं का असाना परंतु तातडीने करणं नसतं. एखादं काम हाताशी घेतलं की त्याला वर्षानुगिनती त्याला जो काही जे प्रोसेसचा जो भाग असतो ना आपल्याकडे, फाईल साईन करणे, मंजुरी आणणे, हे करणे ते करणे, तर त्याच्यात जो काही कालावधी जातो तो गेला नाही पाहिजे. मंत्री झाल्याबरोबर एका हॉस्टेलला व्हिजिट केली. जे खातं विद्यार्थ्यासाठी सर्वात जास्त काम करतं त्या खात्यामध्ये त्या हॉस्टेलची काय अवस्था आहे हे पाहण्याचा मी एक प्रयत्न केला. बरोबर. परंतु दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं की त्या तिथं राहणं एक दिवस सुद्धा माझ्यासारख्याला तर शक्य नाही. तर ते विद्यार्थी वर्षानुवर्ष तिथं कसे राहत असतील, कारण की एखादा विद्यार्थी तिथं आला तर 2-3 वर्ष त्या हॉस्टेलमध्ये असं असतो. बरोबर. आणि मग एक दिवस जर माझ्यासारखा माणूस राहू शकत नाही, मी काय एकदम काही उच्च श्रेणीतला नाही किंवा एकदम हायफाय नाही आहे, परंतु तिथं झोपायला सुद्धा निश्चित जागा नाही, बाथरूम नाही, पाण्याची व्यवस्था नाही, मग आपण हे करोडो रुपये जे खर्च करतो या सामाजिक न्याय विभागाकडून तर ते जातात कुठं? परंतु माझी तळमळ हीच असते की आपला पैसा, शासनाचा पैसा, हा खरं तर जनतेचा पैसा आहे, परंतु तो योग्य मार्गी लागला पाहिजे. म्हणून पहिला प्रश्न मी तो उचलला की नाही, माझ्या या खात्यातर्फे एक चांगले हॉस्टेल झाले पाहिजे. बरोबर. चांगले हॉस्टेल झाले पाहिजे. मग काय करायला पाहिजे? त्याला तरतूद करावी लागते. जवळपास मी 1500 कोटी रुपयाची आसपास तरतूद अर्थसंकल्पामध्ये करून घेतली. पहिल्यांदाच पहिल्या वर्षी. आणि 120 हॉस्टेल म्हणजे तुम्ही अंदाज लावा की एक हॉस्टेलची किंमत 10 कोटीच्या आसपास असली पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मी जेव्हा बोलतो ना की मी आता 3 स्टार पद्धतीचं हॉस्टेल उभारणार आहे, 3 स्टार म्हणजे सगळ्या सोयी सुविधा युक्त असलं. अहो, ग्रामीण भागातून आलेला जो काही विद्यार्थी असतो तो कसा तिथे राहत होता, तर एका झोपडीत आपलं शिक्षण घेत होता, एका गावखेड्यामध्ये होता, शहरी भागामध्ये येतो, तो एक स्वप्न घेऊन येतो, मला मोठं व्हायचं आहे, माझ्या घराचं नाव करायचं आहे, माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे, मला अधिकारी बनायचं आहे. आणि इथं आल्यानंतर जेव्हा तो इतर संकटाला समोर जातो त्या टायमाला तो डिस्टर्ब होतो. म्हणून त्याला सर्व सुविधा त्या ठिकाणी भेटल्या पाहिजेत आणि एक चांगला विद्यार्थी त्यातून घडला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की आणि भविष्यामध्ये त्यांनी नावही घेतलं पाहिजे, अरे मी जे काही शिकलो, मोठा झालो, अधिकारी झालो, तर त्याचं फक्त क्रेडिट गोज टू समाज कल्याण खातं. आणि म्हणून त्याच्यासाठी ते निधी केला, उपलब्ध केला. सगळे आता टेंडर झालेले आहेत आणि सर्व कामाला सुरुवात झाली. नागपूरला एका ठिकाणी गेलो, चांगली डिजिटल रूम आहे, विद्यार्थी 50-60 बसतात. पण पाहिलं तर डिजिटल रूममध्ये एका स्क्रीन समोर जेव्हा बसतो एखादा विद्यार्थी 4-4, 5-5 तास आणि त्या हॉलमध्ये 2-3 पंखे फिरतात गरगर गरगर. म्हणजे काय त्रास काय तुम्हाला? डिजिटल स्कूल आहे ना, लावा तिथे AC लावा. 10 पंखे लावण्यापेक्षा 4 AC लावा. बरोबर. काय तुमच्या बिलामध्ये फरक पडला? विद्यार्थ्याला आणखी थोडंसं काम म्हणजे अभ्यास करताना थोडा ऊर्जा तरी येईल ना. लावले अधिकाऱ्यांनी AC, मुलं खुश झाले, टाळ्या वाजवल्या. का कसं सर तुम्ही आले बरं झालं. म्हणजे एक घोषणा केली आणि अधिकाऱ्यांनी त्याचं इम्प्लिमेंट केलं. आता हे वरळीला तुम्ही एकदा गेलो होते, त्या मुलीचं हॉस्टेल आहे, 60 मुली तिथे. तिथे गेलो तर त्या मुलीने सांगितलं, साहेब आम्हाला लॅपटॉप पाहिजे तो अभ्यासाला, आमचा अभ्यासक्रम असा आहे तसा आहे, आम्हाला थोडा लॅपटॉप पाहिजे. बरं ठीक आहे, फाईल सँक्शन करायचं भानगडीत पडू नका, किती पाहिजे? 6 लॅपटॉप पाहिजे.
तेवढी तर आपली दानत आहे ना स्वतःची. बरोबर. स्वतःच्या पैशाने मी तिथं 6 लॅपटॉप देऊन टाकले. मुली खुश झाल्या. तुम्हाला या छोट्या गोष्टी जरी केल्या ना तर त्याचा परिणाम याच्यामध्ये फार मोठा होतो. म्हणून या समाज कल्याण विभागामध्ये काम करताना मला आनंद या गोष्टीचा आहे. अनेक योजना असतील, अनेक तुमचे सर्व आहेत, ते कागदावर नको आपल्याला, अस्तित्वात कशा येतील याचा प्रयत्न मी केलेला आहे. मला वाटतं त्याचा सक्सेस आता मला मिळायला लागलेला आहे. खरं आहे. जसं आपण आत्ता सुरुवातीलाच म्हणालात की तुम्ही परखड बोलता, रोखठोक बोलता, तसेच तुम्ही बेधडक निर्णयसुद्धा घेतलेत, हे तुमच्या आत्ताच्या उत्तरातनं दिसून येत आहे. पण असाच एक अतिशय महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतला जो विशेषतः कलावंत आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना खूप भावला, तो म्हणजे वामनदादा कर्डक यांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार. त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. या चळवळीमध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अनेक असे कार्यकर्ते आहेत जे गावखेडी काम करतात, स्वतःला झोकून देतात, बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, व्यसनमुक्तीचा प्रचार करतात, समाज शिकला पाहिजे म्हणून त्याच्यावर प्रबोधन करतात. अनेक वर्ष आता मी जेव्हा समाज भूषण पुरस्कार द्यायचा होता ना मला, मागे तुम्हाला एक झालं, तो पुरस्काराबद्दल सांगतो. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार. अहो, माझ्याकडे जे काही त्यांचे बायोडाटे आले ना, हे इतकाले गठ्ठे होते त्यांचे, गठ्ठे. बापरे. काय काय कामं केली आणि केव्हापासून करतायत ते. म्हातारे झालेत होते लोक. आणि साहेब, आम्हाला हा पुरस्कार मिळाला तर बाबासाहेबांच्या साठी आम्ही जे काही योगदान दिलं त्याचा सन्मान झाल्यासारखं आम्हाला वाटेल, एवढंच आम्हाला अपेक्षा आहे. मी काय केलं, निर्णय बदलले. बरोबर. त्यांचं बक्षीस कितीचं होतं, 25,000चं. मी त्याला 75,000 केले. अच्छा. मग आता पुरस्कार द्यायचा, तर आमच्याकडे कशी पद्धत आहे की कुठेतरी त्याला पुरस्काराला बोलवायचं, पुरस्कार द्यायचा, फोटो काढायचा आणि जाऊ द्यायचं. मी तसं नाही केलं. त्यांना मुंबईला बोलवलं. अच्छा. माझा प्रत्येक अधिकारी त्याच्या घरापासून ते इथपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या संपर्कात होता. जो पुरस्कर्ता आहे त्याच्या फॅमिलीतला एक जण हा त्याच्याबरोबर आला पाहिजे. आणलं इकडं मुंबईला. कुठं ठेवलं, ट्रायडन हॉटेलला. हां. वा. दुसऱ्या दिवशी त्यांना मुंबई दर्शन, त्यांचा सन्मान आणि त्यांना पुरस्कार. मग माझ्या डोक्यात आलं की असाच पुरस्कार आणखीन काय करता येईल का. मग आले वामनदादा कर्डक माझ्या लक्षात. वामनदादा कर्डक, बाबासाहेबांनी ज्या चळवळ सुरू केल्या, ज्या इतक्या पोचवल्यात, भाषणं त्यांचे अनेक आहेत, त्यांचे अनेक पुस्तकं आहेत, वाचणाऱ्याची संख्या कमी आहे. परंतु वामनदादाचं गाणं ऐकलं नाही असं ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत माणूस नाही असं कधीच नाही. बरोबर आहे. म्हणून म्हटलं की वामनदादांचा, त्यांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेब हे सामान्य माणसाच्या हृदयामध्ये कोरले. बरोबर. म्हणून त्यांच्या नावाने आपण पुरस्कार दिला पाहिजे. म्हणून मी आता हे 6 पुरस्कार वेगळे केले, ओके. डिव्हिजन वाईज प्रत्येकाला. आणि ते पुरस्कार देतोय मी. आणि मला एक आनंद आहे, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, त्याच वामनदादा कर्डकांचं देशवंडी म्हणून सिन्नर तालुक्यामध्ये एक गाव आहे, फार 1001 लोकसंख्येचं असेल ते. तिथे त्यांचं स्मारक मी उभं करतोय आणि जवळपास 14 कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी मी करतोय. त्यांचं जीवनचरित्र, त्यांचं सर्व. आणि आनंद आहे की आता परवा दिवशीच मी त्याचं भूमिपूजन केलं. भुजबळ साहेब होते, रामदास आठवले होते, तिथलचे खासदार होते, माणिकराव कोकाटे होते, सर्व दादा भुसे होते. आम्ही सर्वांनी मिळून, आणि त्या गावामध्ये पहिल्यांदा इतके लोक आले. हे गावकरी सांगतात की आमच्या गावाने इतके लोक पहिल्यांदा पाहिले. हो. म्हणजे महाराष्ट्रातून लोक काही तिथं आले होते तेव्हा, फक्त भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला. म्हणून असं जे आहे, ज्यांनी समाजासाठी योगदान दिलेलं आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःला झोकून दिलं आहे, त्यांना कधीतरी आपण त्याचा विचार केला पाहिजे की नाही. फक्त नाव घ्यायचं, सोडून द्यायचं. मला आता कोणी विचारणार नव्हतं की वामनदादा स्मारक नाही केलं तर काय झालं असतं. नाही, काही नसतं झालं. परंतु मी ते केलं, त्यांच्या नातेवाईकाला बोलवलं. महत्त्वाचं सांगतो, त्याच वामनदादाच्या घरी आजही तीच गरिबी आहे. त्यांचा मुलगा मला भेटला, त्यांची नात मला भेटली. शिक्षण झालेलं आहे, परंतु त्या नातीला आज काम नाही आहे. आजपासून तिला मी समाज कल्याण विभागामध्ये कामाला सुद्धा
जॉबसुद्धा तिला दिला आहे. क्या बात. हे केलं पाहिजे. खरी गोष्ट. माझ्या हातात जे आहे ना ते मी केलं. बरोबर. म्हणून मला वाटतं हे काम करताना तो एक आनंद वेगळा असतो. वामनदादाला मागील मुख्यमंत्र्यांनी घर सुशील कुमार शिंदे असताना अलॉट केलेलं, परंतु आजपर्यंत ते मिळालं नाही. माझा प्रयत्न आहे की त्याच्या कुटुंबाला आता घर द्यायचं आहे. तो प्रस्तावसुद्धा मी पुढे एक 8-10 दिवसामध्ये आणेल आणि त्या कुटुंबाला राहायला घर नाही, आज किरायाच्या घरात राहतात ते, त्यांना घर द्यायचा सुद्धा माझा मानस आहे. तुम्ही एक स्वाधार योजना लागू केली आहे. हिचा गरजू विद्यार्थ्यांना कसा आधार मिळतोय आणि याच्याशिवाय काही योजना तुम्ही जाहीर केल्यात का? स्वाधार योजना ही टेम्पररी योजना आहे खरं तर. अच्छा. ह्या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पूर्णपणे फायदा होतो असं माझं मतच नाही मुळात. परंतु झालं काय की विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि ॲडमिशनची लिमिटेशन्स, त्याच्यामुळे त्या स्वाधार योजनेमध्ये त्यांना आम्ही 6-6.5 हजार रुपये देतो. आता विचार करा, तालुक्याचं ठिकाण असेल का शहरी ठिकाण असेल, 6.5 हजार मग तो रूमचं भाडं काय देणार, खाणार काय, जाणार लांब तर घराजवळ बाजूला तर कॉलेज नसणार आहे किंवा हे नसणार आहे, मग तो करेल काय त्या 6.5 हजारमध्ये. परंतु तरी त्याला एक दिलासा म्हणून मग ते काही विद्यार्थी 4 विद्यार्थी एकत्र देतात, एक रूम घेतात, त्याच्यात ते राहतात. परंतु ती अवस्था ठीक नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं ना की मी जे काही हॉस्टेलचं निर्मिती करायला लागलो आहे त्याच्यामध्ये किती विद्यार्थी सामावले जातील, जवळपास 20 ते 25 हजार विद्यार्थी त्याच्यामध्ये येतील नवीन. अच्छा. आता आमच्याकडे सध्याला 55,000 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये 20-25 हजारचा हा वेगळा ह्या वर्षभरा 1 वर्ष सव्वा वर्षामध्ये पुन्हा त्यांच्यासाठी जागा देतोय. ओके. म्हणून 25,000 विद्यार्थी जे स्वाधार योजनेचा लाभ घेतात ना, आता नाविलाज असतं त्यांना आम्हाला ते करावं लागतं. बरोबर. परंतु त्यांना जर पुन्हा ही फॅसिलिटी दिली, आता हॉस्टेलमध्ये बघा किती वेगवेगळे प्रकार आहेत. हॉस्टेलमध्ये जेवणाचा प्रत्येक विद्यार्थ्यामागचा आमचा खर्च किती आहे, 5,500 रुपये. ओके. 5,500 रुपये देतोय आम्ही. कुणाला? ठेकेदाराला. ठेकेदाराला. अच्छा. राहायची व्यवस्था आमच्याकडे आहे, आंघोळीची व्यवस्था सर्व आहे, सर्व आमच्याकडे, लायब्ररी आमच्याकडे आहे आणि 5,500 रुपये देतो. आणि तो विद्यार्थी जर बाहेर राहिला तर त्याला किती देतो? 6,000 रुपये. 6,000 रुपये देतो. म्हणजे आहे की नाही फरक? तरी ते विद्यार्थी शिकण्यासाठी जे धडपड करतात ते थोडंसं आता कष्टाचं आहे जीवन त्यांचं, ते करतात, पण भविष्यामध्ये ते कष्ट त्यांना पडू नये ही त्याच्या मागची माझी भावना पण आहे. खरं आहे. साहेब, पहिल्यापासून म्हणजे जसं आपण हॉस्टेलला व्हिजिट केलं तेव्हापासूनच खरं तर तुमच्या 3 स्टार हॉस्टेलची चर्चा सुरू आहे. तर नेमकं हे 3 स्टार हॉस्टेल असणार कसं आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा. 3 स्टार हॉस्टेल जे आहे ना, तुम्हाला आजच्या कोणत्याही हॉस्टेलला जर गेलं, कदाचित काही ठिकाणी लाकडी पलंग असतील, कदाचित नसतात, तेच लोखंडी पलंग, तीच गादी, मळकट गादी, त्याच्यात असलेली ढेकणं, त्याच्यावर असलेली ती बेडशीट, बाजूला लोखंडी कपाट, बाथरूमच्या बाजूला एक बादली. हे जे चित्र नाही हे बदलायचं आहे मला. आम्ही हॉस्टेल नाही तर हॉटेलमध्ये जाताना 3 स्टार कसं असतं, त्या धर्तीचं असलं पाहिजे ना. बरोबर आहे. त्याला व्यवस्थित कबड असली पाहिजे, व्यवस्थित विद्यार्थ्याला राहता आलं पाहिजे. म्हणून ती जी राहण्याची पद्धत आहे ती सर्व बदलतोय आपण. ओके. त्यांना तिथं त्या सगळ्या सवलती त्या रूममध्ये आम्ही त्यांना देणार आहे. म्हणून ते कदाचित भविष्यामध्ये माझा हाही विचार आहे की ते सर्वच हॉस्टेल हे AC असले पाहिजे, AC असले पाहिजे. विद्यार्थ्यांना आपण ज्या ठिकाणी शिकतोय ते घरापेक्षाही सुंदर आहे आणि मला इथून आता चांगलंच बनून जायचं आहे ही भावना त्याच्यामध्ये तिथं रुजली गेली पाहिजे. म्हणून सगळ्या सुविधायुक्त त्याच्यामध्ये हे तर रूमचं झालं. मी खाली लायब्ररी काढतोय, पूर्ण पुस्तकाचा संच ज्याला म्हणतो ना, तुम्हाला काहीही कुठून आणायचं गरज नाही. बरोबर. तुम्हाला त्या लायब्ररीमध्ये सर्व मिळेल, सर्व तुम्हाला डिजिटलमध्ये मिळेल. तुम्हाला कोणतंही जगातला कोणत्याही विषयाचा जरी अभ्यास करायचा असेल तर त्या लायब्ररीमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट त्यांना ते केल्यानंतर जेवणामध्ये, जेवणाची जी सिस्टीम आहे, आता तुम्ही अनेक ठिकाणी पाहता स्टूलवर बसलेले आहेत, समोर बाकडे लावलेले आहेत, असं नाही. एक किचन हे स्टँडर्ड किचन असलं पाहिजे. त्या किचनमध्ये म्हणजे जेवायला ज्या ठिकाणी जाणार तुम्ही तर त्या ठिकाणी बसताना सुद्धा आनंद वाटला पाहिजे. ह्या सगळ्या सुविधा ज्या ठिकाणी असेल त्याला 3 स्टार म्हणतात आणि ते माझं स्वप्न आहे. आता तुम्ही बघाल, आता हे काम टेंडर सर्व झालेले आहेत
आता हे कामाला सुरुवात होते. मी आता या अधिवेशनानंतर सगळीकडे भूमिपूजनाला जाणार आहे आणि वर्ष सव्वा वर्षामध्ये हे सर्व अस्तित्वात येणार आहे. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा विद्यार्थी हॉस्टेलमध्ये येईल, शिक्षण तर होईलच, पण त्याच्याबरोबर एक समाजभान येईल. समाजात वावरताना काय आपण केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याची सगळी कल्पना त्या 3 स्टार हॉस्टेलपासूनच त्यांना यायला लागेल. इतकी सुंदर संकल्पना साहेब आपण मांडली आहेत. अनेक पालकांना आपलं पाल्य परदेशी विद्यापीठांमध्ये शिकावं असं वाटत असतं. ते सगळ्यांना शक्य होतं असं नाही, पण तरीही आपला विभाग त्यासाठी प्रयत्न करतोय. तर नेमके कशा प्रकारे यासाठी प्रयत्न केले जात आहेत? या परदेशी पाठवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कधी काळी फिक्स झालेली, अच्छा, ती आहे 75. ओके. लोकसंख्या किती वाढू दे, आमची संख्या वाढत नव्हती. अरे विद्यार्थी आता जग त्याला जर जवळ वाटायला लागले, तो जायची इच्छा आहे त्याची, त्याला तुम्ही वाव देणार आहात का नाही देणार आहात? का आपलं 75वरच अडकून बसायचं? हा काय तुम्हाला काय नियम आहे का? हा नियम आपल्याला तोडता येत नाही का? आपण करू शकत नाही का? हे किती फरक पडणार आहे तुमच्या याच्यामध्ये, पैशामध्ये? परंतु माझा विद्यार्थी जर परदेशात जाऊन जर शिकून आला, बाबासाहेब लंडनला गेले, त्याचे आजही आपण पोवाडे गातोय, तर त्याचे अनुयायी म्हणून जर एखादा विद्यार्थी तिथं जाऊन शिकत असेल तर आपल्या पोटात दुखण्यासारखं काय? खरं आहे. म्हणून ती संख्या वाढवायचा प्रयत्न आपण करतो. ती संख्या आता 200वर आणायची, मला वाढवून आणखी त्याच्यात वाढवेल, पण मिनिमम 200वर तरी आणायचे, हा माझा संकल्प आहे. हे एवढे विद्यार्थी दरवर्षी जेव्हा जातील आणि शिकतील, जगाच्या रेसमध्ये तुम्हाला जायचं आहे. खरी गोष्ट आहे. तुम्हाला आता तुमच्या दिसण्यावर चालणार नाही, तर तुमच्या गुणवत्तेवर आता तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि ती गुणवत्ता जर तुमच्यात यायची असेल तर ते सगळं शिक्षण तुम्हाला त्या माध्यमातून घ्यावं लागेल आणि त्या स्पर्धेच्या जागामध्ये तुम्हाला टिकावं लागेल. नसता उगाच शिकलो आणि वाया गेलो तर असं चित्र होऊ नये, म्हणून हा माझा एक प्रयत्न आहे. बरोबर. खरं तर तुमचे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय तुम्ही सांगताय. एक निर्णय जो आपण असं म्हणूया की तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मॅन होल टू मशीन होल. तर याबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा साहेब. शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी कॉर्पोरेशन आहेत, नगरपालिका आहेत, त्या ठिकाणी मॅक्झिमम मेहतर समाज आणि दलित समाजातले सुद्धा काही अनेक लोक मेन हॉलमध्ये ते काम करतात. आपण अनेक वेळेला पाहतो तिथं चोक होतात काही ठिकाणी. मग ते मेन हॉल्स उघडायचे, त्याच्यामध्ये माणूस जायचा, म्हणजे घाणीमध्ये माणसाने स्वतःला झोकून द्यायचं. तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल, त्याच्यामध्ये जी गॅस निर्मिती होते ना, त्याच्यातच अनेक लोक मेलेली आहेत. खरी गोष्ट आहे. आपण त्याच्या बाजूने जरी गेलो तर तोंडाला रुमाल लावतो ना, आणि त्या माणसाने त्याच्यात उतरायचं, जाऊन ती घाण काढायची हाताने, ते टोपलं भरायचं, ते वर काढायचं. किती क्रूरपणा आहे. आणि ते करताना अनेकाचे जीव गेलेले मी पाहिलं. अरे तो आता पुढं चाललोय ना आपण, अरे ते घाणच काढत बसणार का हा समाज? म्हणून मी आता ती रोबोटिक मशीन घेतलेली. एक चालवणार असतो, 2 ऑपरेटर आहेत, बटन दाबलं, मेन हॉलमध्ये मशीन जाणार, तसं काढणार सर्व मटेरियल, बाहेर टाकणार, गाडीमध्ये डायरेक्ट जाणार. आज त्याच्यापासून मुक्ती द्यायचं काम करतोय. तुम्ही त्या समाजाला, मेहतर समाजाला जर पाहिलं तर तुम्ही असं हेच म्हणतात का, काय तो भंगी ना, घाण साफ करणार ना, म्हणजे त्याला एक प्रकारे तुम्ही दरवेळेला शिवी देतात. तुम्ही त्याला त्याच्यातून बाहेर काढा ना, त्याला दुसरीकडे लावा ना. हा माझा प्रयत्न आहे. म्हणून आता मी प्रत्येक महानगरपालिका, जवळपास याला 500 कोटी रुपयाचं माझं बजेट आहे. प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिकांना ह्या मशीनी मी रोबोट मशीन देतोय. आणि हे दिल्यामुळं आता तिथलची दुर्गंधी तुम्हाला तातडीने काढता पण येते आणि त्याचा त्रास लोकांना तर नाहीच, परंतु जो काढणार ज्याला जास्त होत होता त्याला त्याच्यापासून आता मी मुक्ती दिलेली आहे. खरं आहे. एक अत्यंत मानवतावादी असा हा निर्णय आहे आणि तो लवकरात लवकर अंमलात यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. साहेब, तृतीयपंथी समाजाला हक्काचं ओळखपत्र आणि रोजगार याविषयी आपण एक निर्णय घेतला आहे, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. तृतीयपंथी जवळपास महाराष्ट्रामध्ये आम्ही जो काही सर्वे केला आहे त्याच्यात ते 40,000च्या आसपास आहे. आपण तुम्ही कधीतरी बसस्टॉपवर जातात, पाहतात, ते टाळी वाजवतात, मग तुम्ही 10-5 रुपये देता. ते त्यांचं जीवन, त्यांचं कसे राहतात, काय राहतात,
काही काही ठिकाणी त्यांना ज्या पद्धतीने हीन वागणूक दिली जाते तेही आपण पाहतो. परंतु त्यांची खरंच ते करायची तयारी आहे का, त्याच्यातून त्यांना बाहेर निघायचं आहे का. माझ्याकडे जेव्हा मी कमिटी स्थापन केली ना, आम्ही काही शिकलेलो नाही, इतक्या डिग्र्या घेतलेले लोक तृतीयपंथी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की काही काही ठिकाणी त्यांना बोलवतात व्याख्यानं द्यायला आणि फडफड इंग्लिशमध्ये ते व्याख्यान देतात 2-2 तास आणि वेगवेगळ्या विषयावर देतात. म्हणजे मला त्यांच्याकडे पाहून माझ्या स्वतःची दया आली, अरे मी यांच्यासारखं शिकलो तरी पाहिजे होतो. परंतु त्यांना आपण या मेन स्ट्रीम लाईनमध्ये आणायचा कधीच प्रयत्न केला नाही. काही शिकलेले डॉक्टर्स आहेत, PhD आहेत, काय अनेक डिग्र्यांचे लोक मी पाहिलेले आहेत. परंतु त्यांना जर आणायचं तर मग मी एक स्कीम काढली. तुम्हाला करायचं का हे नाक्यावर उभं राहणं बंद करायचं का, चला मी तुम्हाला बिझनेसला पैसे देतो, तुम्ही माझ्या लाईनमध्ये या. 50,000पासून 2 लाखापर्यंत छोटा करायचा 50,000 रुपये तुम्हाला देतो आम्ही. त्याच्यापेक्षा मोठा करायचा 2 लाखाचा करायचा आहे, 2 लाख रुपये देतोय. त्या 2 लाखामध्ये तुमचं फक्त भाग भांडवल 5% असणार, 60% आम्ही देणार आहोत. बाकीचे जे काय ते लोन म्हणून त्यांना देणार आहोत. आणि असं करून त्यांना 2 लाखाचा कर्ज, 2 लाखाच्या ह्याच्यामध्ये त्यांना छोटा मोठा व्यवसाय करायला वाव मिळेल. त्याच्याही पेक्षा जर त्यांनी त्यात डेव्हलप केलं, 4-5 जण जर एकत्र झालं तर त्यांना 10-15 लाखाचा लोन सुद्धा आम्ही देतोय आणि त्यात सबसिडी आहे. बरोबर. डायरेक्ट त्यांना म्हणजे डायरेक्ट लाभ आहे त्यांना. आता काही ॲप्लिकेशन तर यायला सुरुवात झाली. भविष्यामध्ये एखादा हे तृतीयपंथामधला एक वर्ग असा असेल की तो या बिझनेसमध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल. आणि दरवर्षी आता आमचं प्रमाण आम्ही असं ठरवलं, टार्गेट ठरवलं आहे की दरवर्षी किमान 1000 लोकांना, जेवढे जास्त येतील त्यांना देऊच देऊ, बरोबर, पण किमान 1000 लोकांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. ओके. म्हणून एक समाजामध्ये येण्यासाठी आपण अनेक वेळेला व्याख्यान देतो, त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवतो, परंतु आणायचा कधी प्रयत्न करत नाही. 10 रुपयाची नोट हातात दिली की आपलं काम संपलं, पुण्यकर्म झालं असं आपण समजतो. ते नाही पाहिजे आपल्याला. त्यांना ह्याच्यात आणतोय आणि मला या गोष्टीचा आनंद राहील की यावर्षी जेव्हा आम्ही देऊ तर ती संख्या वाढत झाली पाहिजे. ही स्टॉपवरचे इकडं तिकडचे जे काही मला दिसतात, हा सर्व प्रकार बंद होऊन मेन समाजाच्या या लाईनमध्ये ते सुद्धा एक सन्मानाने जगतील असं माझं अपेक्षा आहे. खरं आहे साहेब. आपण म्हणाल की त्यांना आपण म्हणजे कर्ज पण देऊ, त्यांना निधी पण देऊ, पण याच्या व्यतिरिक्त काही स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या प्रयत्न करण्याचा काही विचार आहे? त्यांना करतो ना आपण, त्यांना त्यांच्याकडूनच प्रोजेक्ट मागवतोय. अच्छा. तुम्हाला असं बघा, प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. आम्ही त्यांना सांगतोय तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही आम्हाला सांगा. माझी स्कीम मी तुमच्यावर राबवणार नाही. बरोबर. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते मला सांगा, त्या पद्धतीने मी तुमच्यासाठी मदत करेल. ओके. म्हणून एखादी स्कीम आपण काढतो ना तर ही शासनाची स्कीम आहे, ही अटी या शर्ती, बरोबर, असं नसतं. यांच्यासाठी अटी शर्ती नाही, तुम्ही सांगा त्या पद्धतीने तुम्हाला स्कीममध्ये आम्ही तुम्हाला ॲडजस्ट करू. म्हणून एक वेगळा प्रकार त्यांच्यासाठी खास करून आम्ही ठेवलेला आहे. येस. असाच एक आणखीन एक वर्ग आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं योगदान देणार, तो म्हणजे ऊसतोड कामगार. त्यांच्या मुलांचं शिक्षणाचा नेहमीच प्रश्न उभा राहतो, कारण त्यांचं स्थलांतर होत असतं. तर त्या दृष्टीनं आपण काही प्रयत्न करताय? ऊसतोड कामगार हा फक्त बीड किंवा मराठवाड्यापुरता मर्यादित नाही आहे. तो खानदेशमध्ये पण आहे, तो कोल्हापूरचा पण आहे, तो विदर्भातला पण आहे. आणि हे ऊसतोड कामगार जेव्हा जातात ना 4-4, 6-6 महिने ठिकाणी, त्यांना कुठेही काही नाही, ते विंचवाचं बिरडा पाठीशी असं त्या पद्धतीचं त्यांचं कामं असतं. ते कासवाचं बिरड पाठीशी वगैरे काय म्हणतात ते. त्यांच्यासाठी आता आम्ही एक हॉस्टेलची निर्मिती करायला लागलेलो आहे. आता हे 2-3 दिवसातच तुम्हाला त्याचा परिणाम सुद्धा दिसतोय की आम्ही अनेक ठिकाणी त्यांच्या त्या मुलांसाठी, ऊसतोड कामगारात तुम्ही जातायत, ओके, तुमची मुलं आमच्याकडे शिकायला द्या, आम्ही त्यांचं पालनपोषण करू, म्हणून त्यांच्या हॉस्टेलची निर्मिती आपण करतोय. जवळपास 11 हॉस्टेल आता आपण तयार करतोय. दुसरं, जे ऊसतोड कामगार आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे आम्ही ज्या काही सुविधा त्यांना दिल्या पाहिजेत. ऊसतोड कामगार ते शेतामध्ये जातो, शेतामध्ये त्याला साप निघतो, डसतो, मरतो, त्याला कोणताही पायामध्ये साधे बूटसुद्धा नसतात.
हँडग्लोव्स तर सोडा, पायामध्ये बुटही नसतात, तसाच तो जातो त्या चिखलामध्ये, तो ऊस तोडतो का आणतो, म्हणजे जी काही मेहनत आहे त्यांच्यासाठी हे सर्व साहित्यसुद्धा आता आम्ही द्यायला लागलेलो. गमबूट टाईप त्याला मोठाले बूट आहेत, हातात सॉक्स आहेत, आणि तो कामगार वाटा होतो, तो तुमचा गुलाम नाही आहे. तर तो खऱ्या अर्थानं तुम्हाला जो सहकार्य करणारा कामगार आहे त्याच्या जीवनामध्ये हा बदल करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. खरं आहे. मगाशी आपण एक उल्लेख केला साहेब की आपण फक्त महापुरुषांचे विचार जपत नाही आहोत, तर त्यांची स्मारकं सुद्धा आपण निर्माण करतोय. तर या स्मारकांसाठी साधारण किती निधी आपल्या विभागाकडून आतापर्यंत दिला गेला किंवा देणार आहात? बघा, स्मारकासाठी निधी आता मी महाडचा चौदार तळे तुम्ही सर्वजण ऐकलेलं आहे, सर्वजणांना जाणीव आहे. बाबासाहेबांनी ज्या आंदोलनाची सुरुवात खऱ्या अर्थानं महाडच्या चौदार तळ्याच्या त्या तिथून सत्याग्रहापासून केलेली. लाखो भाविक आहेत. हा जो समाज आहे, दलित समाज, हा भावनिक जास्त आहे. एखाद्या गोष्टीवर निष्ठा बसली की त्याला तो मागं पुढे पाहत नाही, तो त्याचं दैवत समजतो आणि तिथं तो जातो. बरोबर. मी त्या महाडच्या चौदार तळ्याला गेलो होतो, तिथं पाहिलं इतकं पाणी खराब आहे, परंतु तरी मी काही लोकांना असं पाहिलं की त्यांनी त्या पाण्यामध्ये हात घालून ते पिलं. म्हणजे इतकं ग्रीन कलर त्याचा. परंतु ते नाही, बाबासाहेबांनी इथं आंदोलन केलं आणि त्या चौदार तळ्याचं पाणी पिलं होतं म्हणून आम्हाला प्यायचं. बरोबर. त्यांनी हा नाही विचार केला त्याच्यात किती किडे आहेत, किती खराब आहे काय. मी तातडीने ते गेल्यानंतर पाहिलं तर मला ते राहावलं गेलं नाही. मी सांगितलं नाही, चेंज करायचं त्याला. मी 55 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करतोय आता. ह्या 20 मार्चला त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रकाश आंबेडकरजी, अनेक मंत्री यांना सर्वांना घेऊन जाऊन या 20 मार्चला त्याचं भूमिपूजन करतोय आणि येणाऱ्या 20 जानेवारीमध्येच त्याचं पूर्ण काम करतोय. आणि येणाऱ्या 20 मार्चला पुढच्या 100 वर्ष होत आहेत त्याला. बरोबर. त्या टायमाला ते सगळे भव्यता सुवर्ण मंदिराच्या ठिकाणी जसा परिसर आहे ना तो, ओके, त्या धर्तीवरचा तो परिसर मला बनवायचा आहे. म्हणून त्याची सुरुवात आता ह्या 20 मार्चला करतोय. तो एक झाला तुमचा भाग. वामनदादाचा झाला. मी अण्णाभाऊ साठे त्यांच्या त्या माटेगावला गेलो. इतका मोठा साहित्यरत्न माणूस, ते 10 बाय 20च्या खोलीमध्ये त्यांचं सर्व आयुष्य दाखवले त्या लोकांनी. सरकारने बी त्याच्यात 4-5 म्युरल लावलेत. हे अण्णाभाऊ साठे. अरे, एवढंच तुम्हाला अण्णाभाऊ साठे कळाला का? तिथं जमीन आम्ही विकत घ्यायचा प्रयत्न केला, काही गावकऱ्यांनी. आता जमीन विकत घेताय सरकार म्हणलं, त्याचे रेट वाढले, कोणी द्यायला तयार नाही. मी कलेक्टरला बोललो, बाजूला 5 एकर जमीन आहे, अत्यंत धरणाच्या बाजूला आहे, इतकी सुंदर आहे, डॅमच्या बाजूला. 5 एकर जमीन विकत घेतली. काही लोक कोर्टात गेले, तिथेही आम्ही जिंकलो. त्याला मी 50 कोटी रुपये दिले. त्याचे आता टेंडर होऊन त्याचंही भूमिपूजन करतोय. त्या अण्णाभाऊ साठेला म्हणजे देशात नसेल असं मोठं स्मारक आपण तिथं करतोय. हे अशा लोकांच्या स्मारक करण्यामागचा हेतू एकच आहे की फक्त मी स्मारक करत नाही, तर त्या ठिकाणी प्रत्येकाला सांगितले, ज्या ठिकाणी असं काही मी करेल त्या ठिकाणी लायब्ररी हे असणं गरजेचं आहे. मला त्या लायब्ररीमध्ये फक्त त्यांचे बाबासाहेबांची पुस्तकच ठेवली असेल तर भाग नाही, तर मला इतर सुद्धा पुस्तकं पाहिजे. त्या लायब्ररीमध्ये विद्यार्थी बसला पाहिजे. बरोबर. MPSC असेल, UPSC असेल, याचे विद्यार्थी तिथं जाऊन बसला पाहिजे, त्याने ते शिक्षण तिथून घेतलं पाहिजे. म्हणून ते एक लायब्ररी ही वेगळ्या पद्धतीचे प्रत्येक ठिकाणी देतोय. दीक्षाभूमी आहे नागपूरची, त्याला 225 कोटी जवळपास आम्ही आता खर्च करतोय. काही प्रॉब्लेम तिथं आलेले आहेत, ते सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न करतोय. 200 कोटी रुपये तिथं करतोय आम्ही. आणि आता हे जे हॉस्टेलची जेव्हा निर्मिती होईल, त्याच्याबरोबर ह्या महापुरुषांचे पुतळे असतील किंवा त्यांचं आठवण म्हणून आपण अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी मोठाले सभागृह ज्याला म्हणतो आपण, छोटे सभागृह नाही ते, मग ते सभागृह छोटे बांधले ना त्याचा यूज होत नाही, 6 महिन्यांमध्ये त्याचा वाट लागते. तर हे सभागृह नसणार आहे, तर ते विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य माणसासाठी एक वेगळं आदर्श म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यातून खरा माणूस घडला पाहिजे, त्याच्या मागची संकल्पना आहे. खरं आहे. इंदू मिलचा यामध्ये समावेश असेल ना साहेब? हो आहे, इंदू मिलचा आहे ना. या डिसेंबरपर्यंत तो पुतळा इथे यावा असं माझी पूर्ण ताकद आम्ही त्याच्यात लावतोय.
मी नोएडाला गेलो होतो, ज्या फॅक्टरीमध्ये तो पुतळा बनतोय तिथे गेलो होतो. तिथं काय काम चालू आहे ते पाहत होतो. माझं खातं असं आहे, मी आल्यापासून काम केल्यानंतर पैसे देऊ नाही. मी ह्या हिंदू मिलच्या पुतळ्यासाठी इन ॲडव्हान्स पैसे दिलेत ओके. आणि त्यांना सांगितलंय पैशासाठी काम थांबलं हे माझ्या कानी येता कामा नाही. पाहिजे तेवढा ॲडव्हान्स मी पहिले देतो. आणि आनंद आहे मला की मी पहिले ॲडव्हान्स दिलेत. आता त्या पुतळ्यावाल्यांकडे जो बनवतोय त्यांच्याकडे आमचे पैसे ॲडव्हान्स आहेत. म्हणून आमच्याकडून लेट होणार नाही. बरोबर. परंतु ते काम पूर्णत्वात येईल. ते एक ऐतिहासिक काम आहे. म्हणजे देशात नाही तर जगामध्ये ते एक वेगळा कल्पना आजही आम्ही जेव्हा पाहतो, तो जेव्हा उभा राहील ना तो पुतळा 350 फुटाचा आणि त्याचा बाजूचा परिसर, समोर समुद्र आणि ते देखणं स्वरूप जेव्हा लोकांच्या लक्षात येईल, कोणी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. परंतु ते पाहताना खऱ्या अर्थानं बाबासाहेबाला अभिवादन प्रत्येक माणूस हा मनापासून करेल. खरं आहे. दोन महत्त्वाचे निर्णय खरं तर साहेब आपल्या विभागाने घेतले, तुम्ही घेतलेत. ते म्हणजे जेव्हा केव्हा सरकारी योजनांमध्ये सहसा रोख रक्कम दिली जाते, आपण तो निर्णय बदललात आणि त्यासाठी व्यवसायाला लागणारं साहित्य आपण द्यायला सुरुवात केलीत. हा एक निर्णय. आणि उद्योजक घडवण्यासाठी आपण काही विशेष उपाययोजना करताय का? काही ज्या योजना आहेत ना, त्या योजनेमध्ये लोक पैसे मिळतात म्हणून योजनेचा लाभ घेतात. 1 लाख रुपयाचं कर्ज, 2 लाख रुपयाचं कर्ज कशासाठी घेत आहेत? किंवा ठीक आहे, काय द्यायचं, कागदपत्र द्यायचं, आधार कार्ड द्यायचं, TC द्यायची, योजनेचं एक कुणाकडून तरी डॉक्युमेंट्स लावायचे, बनवायचे आणि द्यायचे, सबमिट करायचे, 2 लाख रुपये भेटले, संपला विषय. मग ते मोटरसायकल घ्यायची, हातात अंगठी घालायची, 2 लाख रुपये संपले. मी आता तसं नाही. कोणता बिझनेस करायचा, चल ये माझ्याकडं, स्टॉल टाकायचा आहे, स्टॉल माझ्याकडून घे. बरोबर. त्याच्यावर समाज कल्याणचं नाव राहील, त्याच्यात त्या जी काही संस्था असेल त्याचं नाव राहील आणि त्याला फिरता स्टॉल देतोय मी. म्हणजे त्याला तो बाकी काही इलाज नाही ना. बरोबर. तो काम करेल बरोबर. जेव्हा तो एखादा स्टॉल उघडेल तर त्या टायमाला एकटा नाही तर त्याच्याबरोबर हाताखाली 4 लोक जर असले तर मी एकाला रोजगार देत नाही, तर 5 लोकांना रोजगार देतोय. आणि असं जर केलं ना तर खऱ्या अर्थानं त्याच्या काम करण्याची सवय सुद्धा लागेल. बरोबर. काही लोकांना असं वाटतं की बा लोन म्हणजे काय, सरकारचं लोन आहे ना ते बुडवण्यासाठीच असतं. अरे पण त्याच्यामुळं तुम्ही तरी सुधरा ना. खरी गोष्ट. आणि एकदा समजा मी 2 लाख रुपये दिले, तुम्ही रिफंड केले तर त्याची रक्कम वाढते आमच्याकडं. आम्ही तुम्हाला 5 लाख देऊ. 5 लाख रुपये दिले, रिफंड केले, आम्ही तुम्हाला 15 लाख रुपये देऊ. अच्छा. ही रक्कम वाढत जाणार आहे. बरोबर. तुमच्या क्रेडिटवर ते डिपेंड आहे. तुम्हाला 2 लाखमध्ये तुमचं समाधान झालं, ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला आणखीन जम्पिंग करायचे असेल तर तुम्हाला ते लोनचं रेशो तेवढाच वाढत जाणार आहे. बरोबर. कुठलंही सरकारी काम म्हटलं की आपल्याला एक म्हण डोळ्यासमोर येते, सरकारी काम आणि 6 महिने थांब. पण आपल्या विभागाने ही संकल्पना पुसून ई-गव्हर्नन्सवरती भर दिलाय. कशा प्रकारे आपला विभाग ई-गव्हर्नन्ससाठी काम करतोय? हे बघा, एक तर मी कोणतंही काम कोणाचा जरी प्रस्ताव जर आला ना, अधिकाऱ्याला स्पष्ट सूचना देतो. हे होतंय का, बसतंय का, हो म्हण, नसतं त्याला रिजेक्ट करून सोडून दे. वारंवार चक्रा मारायला लावू नकोस. बरोबर. तू खुर्चीवर बसलेला आहे, तुला काय वाटणार नाही त्याचं. परंतु जो आलेला माणूस आहे ना, कुठून तरी तो येतो, त्याला 2 पैसे खर्च करतो, त्याला कसे धावपळ करत तुझ्यापर्यंत पोहोचतो आणि तू त्याला म्हणतो ठीक आहे पुढच्या आठवड्यात सांगतो तुम्हाला. तो पुढच्या आठवड्यात येतो. पुन्हा त्याला आपण सांगतो पुढच्या आठवड्यात ये, पुन्हा पुढच्या आठवड्यात येतो. म्हणजे त्याच्या चक्रा मारणं आणि एक अपेक्षा धरणं. पैसा तो जातो, वेळ जातोच जातो, परंतु त्याच्या जो अपेक्षा असतात ना, त्या अपेक्षा जर 6 महिन्यानंतर आपण भंग केल्या तर मग तो आयुष्यामध्ये तो सुद्धा उभा राहणार नाही. म्हणून तू पहिल्या दिवशी त्याला सांग होतंय का तर कर. आणि मग असे प्रस्ताव पहिले बाय हँड यायचे, आता त्यांना मी ऑनलाईन घेतलेत. ओके. तुम्हाला ताबडतोब रिजेक्ट होण्याचं कारण सुद्धा द्यावं लागतं आता. जर मंजूर करायचं असेल तर त्याचंही तुम्हाला कारण तुम्हाला देता येतं. म्हणून अशामुळे आता बसल्या जागी एका ठिकाणाहून तुम्हाला फाईलसुद्धा मुवमेंट तुमची करता येते आणि त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला मागता येतं. म्हणून आता चक्रा मारणं हा जो प्रकार आहे तो बंद.
त्याच्यामुळं काय होतं, एक तर येणारा जो त्रासलेला माणूस असतो मग त्याच्यामध्ये मग भ्रष्टाचाराला सुरुवात सुद्धा होते. बरोबर आहे. मग चपराशाला 100 रुपये दे, मग याला काहीतरी कर, मग तुम्ही पाहतायत मग असे वेगळे प्रकार समोर येतात, त्याला सुद्धा त्यामुळं पाबंद बसेल. एक शेवटचा प्रश्न सर जाताना, राज्यातल्या जनतेला आणि विशेषतः आपल्या विभागाच्या योजनांच्या केंद्रस्थानी असलेल्यांना आपण काय संदेश द्याल? हे बघा, मी सर्वांना एक सांगतो, सरकारी योजना आणतंय हे तुमच्यामध्ये चेंजेस येण्यासाठी, तुमचं आयुष्यमान चांगलं होण्यासाठी, त्याचा योग्य पद्धतीने वापर करून घ्या. योजना याचा अर्थ लूट नव्हे, तर तो स्वतःला डेव्हलप करण्यासाठी सरकारने केलेली ती मदत आहे, त्याचा चांगल्या पद्धतीने तुम्ही वापर करून घ्या. आणि हे करताना अधिकारींसुद्धा, अनेक जे अधिकारी असतात त्यांनासुद्धा मी सांगत असतो, ही वेळ आज त्यांच्यावर आहे, कधी काळी ही तुमच्यावर सुद्धा होती. म्हणून येणारा प्रत्येक माणूस हा गरजूवंत तर आहेच आहे, परंतु त्याला एकदम टाकाऊ किंवा त्याला एखादा वेगळ्या अँगलने पाहणं, हा दृष्टिकोन तुम्ही बदलला पाहिजे. अधिकारी आहात याचा अर्थ ते येणारा माणूस हा तुमचा गुलाम नाही, तर तो सुद्धा या सरकारमधला एक पार्ट आहे. म्हणून त्याच्याकडे लक्ष देताना आपलं महत्त्वाचं, त्याचं काम ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, या दृष्टिकोनातून ते काम केलं पाहिजे. तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की मी आता एक 2 गोष्टीचा तुम्हाला उल्लेख करणार आहे. माझ्याकडे पहिले जात पडताळणी समिती होती. महाराष्ट्रामध्ये किती अधिकारी असतील? 4. जात पडताळणी समितीला अध्यक्ष किती? 4. म्हणजे एका विभागाला 1. म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्र्याला शोधणं सोपं, पण त्या अधिकाऱ्याला शोधणं म्हणजे ते अवघड होतं. खरी गोष्ट आहे. सुदैवानं मी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा पुढाकार घेतला. 4 अधिकाऱ्यावर चालणार नाही. जात पडताळणी पोराचे ते प्रमाणपत्र काढायचे असतात, त्याचं शिक्षणाचं वर्ष वाया जात असतं. काही लोकांचे वेगवेगळे कारणं असतात, नोकरीचे कारणं असतात. त्या 4ची संख्या आज किती? माझ्याकडे 32 लोक माझ्याकडे अधिकारी आहेत. आणि प्रत्येक विभागामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळीकडे माझे अधिकारी आज कार्यरत आहेत. म्हणून आता जात पडताळणीला टाईम लागत नाही. बरोबर. दुसरं एक महत्त्वाचं मी एक काम केलं की ॲट्रॉसिटी जे ॲक्ट आहे आपल्याकडं, त्यामध्ये असं झालेलं आहे की गावखेड्यामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये, काही तालुक्यामध्ये खून झाला दलित समाजातल्या कोणाचा, कुटुंबातल्या व्यक्तीचा, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, त्यांना काही मदत नाही. केस चालले आहेत, काही दिवसांतर केस विड्रॉ होऊन जाते, साक्षीदार फुटतात वगैरे वगैरे वगैरे. आता मी त्याच्यात बदल केला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी घेतली आणि ह्या 8-10 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच पहिले नोकरीचं प्रमाणपत्रसुद्धा, अपॉइंटमेंट लेटर ज्याला म्हणतात, ते द्यायचं मी प्रयत्न करतो आहे. 889 केसेस आमच्याकडे पेंडिंग होत्या. हो. 2012 पासूनच्या मी त्या सगळ्या निकाली काढल्या. 889 कुटुंबातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी, तेही माझ्या खात्यामध्ये मी दिली. ज्या कुटुंबातला दिवा विझलेला आहे, ज्यांचा खून झालेला आहे, त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. पुढारी लोक आम्ही असतो ना, जाऊन एक दिवसाची सहानुभूती देऊन येतो, नंतर त्या कुटुंबाकडे कोणी पाहत सुद्धा नाही. तर अशा कुटुंबाला आम्ही सगळ्यांचं सगळं जमा केलं, माहिती जमा केली आणि 889 कुटुंबाला आता नोकरीमध्ये सामावून घेतोय. आणि ह्या महिन्यामध्येच, फक्त मुख्यमंत्र्याची वेळेच्या अभावामुळे थोडं थांबलं आहे, या महिन्यामध्ये तेवढ्या कुटुंबाला सरकारी नोकरी परमानंट ही माझ्या खात्यामध्ये मी देतोय. हे 2 अत्यंत महत्त्वाचे मी निर्णय घेतलेले आहेत. म्हणून आता त्या लोकांना सुद्धा वाटतं की नाही, हे खातं, समाज कल्याण खातं काहीतरी ॲक्टिव्ह आहे. बरोबर. आणि मला त्याचा अभिमान आहे. माझे अधिकारीसुद्धा आता त्यांची सुद्धा मरगळ गेलेली आहे, सर्वजण चांगले काम करत आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपला मंत्री जेवढा प्रेम करतो तेवढा खडूस पण आहे आणि तेवढा टाईट पण आहे. म्हणून ते अधिकारी तसं त्यांच्यावर प्रेशर पण असतं आणि ते सहकारी म्हणून सुद्धा मला मानतात. म्हणून ह्या दोन्ही अँगलनी मी काम करतो. म्हणून आजचा जो समाज खात्याचा जो सक्सेस आहे, त्यासाठी हे सर्वजण जबाबदार आहेत.
म्हणून मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करेल. बरोबर आहे. खरं तर जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही जितके शिस्तीचे आहात तितकेच तुम्ही मायाळू पण आहात आणि त्यामुळे याचे विभागातले अधिकारी सुद्धा आता तितक्याच सक्षमतेने आणि तत्परतेने कामाला लागलेले आहेत. तुम्ही घेतलेले निर्णय आणि त्याची होणारी अंमलबजावणी हे पाहता या पुढच्या काळामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला समान न्याय मिळेल असा विश्वास सध्या तरी निर्माण झालेला आहे. तुमच्या या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्ही आज वेळात वेळ काढून ही मुलाखत आम्हाला दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपलंही मनापासून आभार. खरं तर हे मनातलं आम्ही जे काही काम करतो हे इतरांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे, कळालं पाहिजे. चुकलं तर त्यांच्याकडून काही सूचना आल्या पाहिजे ही त्याच्या मागची आमची भावना असते. बरोबर. मला वाटतं हा तुमचा कार्यक्रम पाहिल्यानंतर निश्चितच काही सूचनासुद्धा आम्हाला मिळतील आणि काही आशीर्वादही मिळतील. त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार. धन्यवाद साहेब.